नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मॅथमॅटिकल रनरमध्ये. वी हॅव टू ग्रो मॅथमॅटिक्स टू मॅथमॅटिक्स. ठीक आहे, चला आपण आज स्टार्ट करूया आपला नेक्स्ट चॅप्टर. आपण आज 5वा चॅप्टर बघूया. विच वन? एक्सपॅन्शन फॉर्म्युले. कोणता बेटा? आपण आजपर्यंत आपले 4 चॅप्टर कंप्लीट केले आहे. फर्स्ट इज व्हॉट? फर्स्ट इज द रॅशनल अँड इरेशनल नंबर. सेकंड आपण बघितला होता पॅरल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. थर्ड वन इज द इंडायसेस अँड क्यूब रूट्स. अँड फोर्थ वन इज व्हॉट? अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे, होप सो तुम्हाला समजले असेल 4 चॅप्टर. तर आज आपण बघूया आपला 5th चॅप्टर. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित बघायचं, कॉन्सन्ट्रेशननी ऐकायचं आणि जी गोष्ट समजत नाही आहे त्या गोष्टीला पॉईंट करून त्या पॉईंटवर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायचा, बट कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. तरीही समजत नसेल देन कम्युनिकेट विथ मी, मला सांगायचं, मी तुमचे डाऊट क्लिअर करणार. चला बेटा समोर जाऊया आणि बघूया आपला 5th चॅप्टर. विच वन? एक्सपॅन्शन फॉर्म्युले. आता क्वेश्चन असा राहायचा होतो की नेमकं एक्सपॅन्शन म्हणजे काय होतं. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल की एक्सपॅन्शन म्हणजे काय होतं. सर तर आम्हाला शिकवत आहे. विच चॅप्टर? 5th चॅप्टर. कोणता? एक्सपॅन्शन फॉर्म्युले. त्यामध्ये आम्हाला फॉर्म्युले म्हणजे काय होतं ते माहिती आहे. तुम्ही शिकले आहात ना. फॉर्म्युले म्हणजे काय होतं? नेमकं ज्याला आपण सूत्र म्हणत असतो. एखाद्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला आपण एखादी सूत्र वापरत असतो, त्याला आपण काय म्हणतोय? फॉर्म्युले म्हणत असतो ना. ठीक आहे, मग आपण त्याला एक्सपॅन्शन का बरं म्हणायचं? ओके ना, त्याला आपण एक्सपॅन्शन फॉर्म्युले का बरं म्हणायचं बेटा? एक्सपॅन्शन म्हणजे काय होतं? एक्सपॅन्ड करणं. काय करणं? एक्सपॅन्ड करणं. आता एक्सपॅन्ड म्हणजे काय होतं नेमकं? तुम्हालाही माहिती आहे की एका छोटी गोष्ट, ठीक आहे, छोटी पेक्षाही छोटी गोष्टीला आपण कितपर्यंत वाढवू शकतोय. एक्सपॅन्ड करणे म्हणजे वाढवणे, ज्याला आपण एक्सटेंड म्हणत असतो. एक्सटेंड किंवा एक्सपॅन्ड, त्याला आपण एक्सपॅन्शन म्हणत असतो. म्हणजे छोट्या गोष्टीला आपण वाढवू शकतोय बाय युझिंग द फॉर्म्युलेस. दॅट्स द एक्सपॅन्शन फॉर्म्युले. होप सो अंडरस्टँड बेटा, समजलं असेल. एक्सपॅन्शन फॉर्म्युले म्हणजे काय होतंय? एक्सपॅन्शन फॉर्म्युले इज व्हॉट? इफ यू वॉन्ट टू एक्सटेंड द एनिथिंग. समजा आपल्याला एखादा छोटासा फॉर्म्युला आहे, त्याला आपल्याला वाढवायचं असेल. ठीक आहे, तर बेटा आपण काय करतोय? समजा तुम्हाला माहिती आहे की आपल्याला समजा काय करायचं असेल, आपल्याला एखादी गुणाकार घेऊन असेल 3 × 4 इंटू वॉट इंटू 5 जर असेल. ठीक आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपण इकडे क्वेश्चन मार्क घेऊया. तर आपण काय करूया? याला आपण आधी एक्सपॅन्ड करूया. कशा प्रकारे? आधी आपण 3 × 4 करूया. काय होतं? 3 × 4 इज 12. बरोबर. त्यानंतर आपण 5 करूया. 5 ने मल्टिप्लाय करा. देन वी गेट वॉट? 12 × 5 हाऊ मच? 12 पंचे किती होतं बेटा? तुम्हालाही माहिती आहे किती होतं. कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. खूपच इथे 12 पंचे 60. ओके, 12 5 60. ओके, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48 आणि 12 5 60. ओके, तर आपण काय केलं? आपण या सिंपल फॉर्मॅटला आपण एक्सपॅन्ड केलं, समोर वाढवलं. त्यानंतर आपल्याला काय मिळालं? 12 × 5. देन वी गेट द 1 स्टेप आन्सर. बरोबर. समजा आपण मोठ्या गोष्टीला एक्सपॅन्ड करून लहान करत आहोत. बघा, 3 × 4 × 5 ला आपण 60 केलं. बरोबर. आपण 3 नंबर्सला आपण 2 नंबरमध्ये कन्वर्ट केलंय, किंवा आपण 2 नंबरला 3 नंबरमध्ये पण कन्वर्ट करू शकतोय. त्या गोष्टीला आपण काय म्हणतोय? एक्सपॅन्ड म्हणत आहोत. ठीक आहे, छोट्या गोष्टीला मोठे करणे किंवा मोठ्या गोष्टीला छोटं करणे. दॅट्स द एक्सपॅन्शन फॉर्म्युलेस. ओके, होप सो अंडरस्टँड. चला समोर बघूया. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल लेट्स रिकॉल. आता बेटा रिकॉल म्हणजे काय होतं? रिकॉल म्हणजे नेमकं काय होतं? रिकॉल मीन्स व्हॉट? की गेलेल्या गोष्टींची आठवण करणे. ठीक आहे, गेलेल्या गोष्टी ज्या आपण लास्ट इयरला लास्ट क्लासमध्ये आपण शिकलो होतो. विच क्लास बेटा? 7th क्लास. ठीक आहे, तुम्ही सध्या बेटा 8th क्लासमध्ये आहात. ओके, तर तुम्ही 7th क्लासमध्ये ज्या गोष्टी शिकले आहात ना, ठीक आहे, त्या गोष्टीला रिकॉल करणे म्हणजे त्या गोष्टींची आठवण करणे असते. ओके, खूपच इझी आहे, तुम्हाला समजत असेल. ओके, देन सी हिअर व्हॉट इज इट? वी हॅव स्टडीड द फॉलोइंग एक्सपॅन्शन फॉर्म्युले इन प्रिव्हियस स्टँडर्ड. ठीक आहे, प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे काय? की आपण मागील वर्षीच्या तुम्ही ज्या क्लासमध्ये होतात 7th क्लासमध्ये, तेव्हा आपण काय काय शिकलोय बघा. आपल्याकडे 3 फॉर्म्युलेस गिवन आहे. विच वन? फर्स्ट इज व्हॉट? a + b होल स्क्वेअर. आता आपण होल स्क्वेअर का बरं म्हणतोय? आपण होल स्क्वेअर कशाला म्हणतो बेटा? की 2 ब्रॅकेटच्या मधामध्ये, ठीक आहे, 2 ब्रॅकेटच्या मधामध्ये काहीतरी एलिमेंट्स प्रेझेंट आहे, जस्ट लाईक a + b. ओके, a + b. ओके, 2 ब्रॅकेटच्या मधामध्ये काहीतरी एलिमेंट्स प्रेझेंट आहे आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल. बरोबर ना? त्या एलिमेंट्सचा नाही, त्या ब्रॅकेटचा जर होल स्क्वेअर असेल तर आपण काय म्हणू? त्या ब्रॅकेटच्या स्क्वेअरला आपण काय म्हणतोय? होल स्क्वेअर. होल म्हणजे काय होतं? पूर्ण. काय होतं? पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय होतं? होल स्क्वेअर. म्हणून आपण काय वाचायचं बेटा? वी रीड इज व्हॉट? a + b होल स्क्वेअर. समजा असं असतं की a² + b² आणि हा स्क्वेअर समजा नसता, तर आपण काय म्हटलं असतं? a² + b² इन द ब्रॅकेट a² + b² असं वाचलं असतं ना. पण आता इथे बघा, आपल्या ब्रॅकेटच्या आतमध्ये काही एलिमेंट्स आहे a आणि b, आणि दोघांचं ॲडिशन आहे, आणि त्या ब्रॅकेटचा आपल्याकडे होल स्क्वेअर आहे. त्या ब्रॅकेटला एक स्क्वेअर आहे. इट मीन्स व्हॉट? a + b होल स्क्वेअर. व्हेरी इझी. ठीक आहे, तर बेटा a + b होल स्क्वेअर काय होतं आपला?
त्याला आपण एक्सपॅन्ड करूया. तुम्हाला मी सांगितलं ना आत्ताच की एक्सपेन्शन म्हणजे काय होतं, छोट्या छोट्या गोष्टीला किंवा छोट्या छोट्या फॉर्म्युल्याला आपण एक्सपॅन्ड करणे, वाढवणे. ठीक आहे. तर बेटा काय होतं आपलं ए प्लस बी होल स्क्वेअर इज व्हॉट, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, व्हेरी इझी, तुम्ही शिकले आहात 7th क्लासमध्ये. सेकंड आपल्याकडे काय बेटा, सेकंड फॉर्म्युला इज व्हॉट, ए मायनस बी होल स्क्वेअर. इट्स टू इझी ॲज कम्पेअर टू फर्स्ट. ठीक आहे. यामध्ये ए प्लस बी होल स्क्वेअर होतं, यामध्ये ए मायनस बी होल स्क्वेअर आहे. तर काय होणार बेटा इथे बघा, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. इट्स टू इझी. फक्त काय आहे फरक, इथे प्लस होता, इथे मायनस आहे. ठीक आहे. इथे समजा प्लस असेल तर आपण 2ab समोर प्लस लावायचं आणि मायनस असेल तर आपण ट्वाइस ab समोर मायनस लावायचं. बाकी सिम्बॉल ॲज इट इज, व्हेरी इझी. ठीक आहे. अँड नाव सी द वर लास्ट वन फॉर्म्युला विच वन, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. बघा इथे होल स्क्वेअर नाही आहे, इथे सिंपल ए प्लस बी आहे आणि त्याला मल्टिप्लायमध्ये समजा दोन ब्रॅकेट आपसामध्ये बघा ज्याच्या मधामध्ये काही सिम्बॉल नाही. ठीक आहे. दोन ब्रॅकेट असेल आणि त्यांच्या मधामध्ये बघा इथे कोणतंही सिम्बॉल नाही, इथे कोणतंही सिम्बॉल नाही, प्लस पण नाही, मायनस पण नाही, डिव्हिजन पण नाही, मल्टिप्लिकेशन पण नाही. पण बेटा त्यामध्ये कोणतं सिम्बॉल प्रेझेंट असते, ऑलवेज मल्टिप्लिकेशन सिम्बॉल प्रेझेंट असते. कोणतं, मल्टिप्लिकेशन म्हणजे आपला गुणाकार, ज्याला आपण इंटू म्हणत असतो. ओके, बघा इथे ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय बेटा आपल्याकडे, इन द सेकंड ब्रॅकेट इज व्हॉट, ए मायनस बी. ठीक आहे. त्याचा अर्थ काय होतोय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तुम्ही करून बघा बेटा, a into a is what, a square, and b into b is what, b square. Then that plus and minus is what, minus. It means बेटा a plus b आणि a minus b आपला काय होत आहे, a square minus b square. It's too easy to understanding and too easy for writing and too easy for practice. Just need you got the smart work for doing that formulas and doing the our expansion formulas. Hope so you all of you understand our 3 formulas which one you studied in the previous standard. ठीक आहे. समोर जाऊया, बघूया आपला यूज कसा होतो या फॉर्म्युल्याचा आपल्या काही गोष्टींसाठी किंवा काही एक्सप्रेशनसाठी. ठीक आहे. सी हिअर व्हॉट इज इट, यूज द अबव फॉर्म्युले टू फिल प्रॉपर टर्म्स इन द फॉलोइंग बॉक्सेस. ठीक आहे. आपण दिलेल्या फॉर्म्युल्याचा काहीतरी यूज करूया. आपल्याकडे 3 फॉर्म्युले आहे, ए प्लस बी होल स्क्वेअर, देन ए मायनस बी होल स्क्वेअर, देन ए प्लस बी, ए मायनस बी इज व्हॉट, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, यांचा यूज करून आपण काही इथे बॉक्सेस आहे आपल्याकडे गिवन, विच बघा इथे आपल्याकडे 5 एक्झाम्पल्स आहे. त्या एक्झाम्पल्सला आपण सॉल्व्ह करूया. खूपच इझी आहे बेटा, लक्ष देऊन ऐकायचं आणि कॉन्सन्ट्रेशननी फक्त बघायचं नाही, ऐकण्याची सवय लावा. मी काय सांगत आहोत, तुम्हाला काय समजत आहे. ठीक आहे. यूज हेडफोन्स, तुम्ही हेडफोन यूज करा जेणेकरून माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित ऐकू येईल आणि समजेल पण. ठीक आहे. आणि बेटा व्हिडिओ क्वालिटी हाय करत चला, जेणेकरून तुमच्या स्क्रीनवर मी काय करत आहो आणि तुम्हाला काय दिसत आहे ते व्यवस्थित समजणार. ओके, बघूया आपला यामधला फर्स्ट क्वेश्चन, फर्स्ट एक्झाम्पल. बघा आपल्याकडे काय बेटा इथे एक्स प्लस 2y होल स्क्वेअर. बघा आता इथे आपण आता फर्स्ट फॉर्म्युला कोणता बघितला बेटा, इथे बघा आपण बेटा इथे फर्स्ट फॉर्म्युला बघितला आहे कोणता, ए प्लस बी होल स्क्वेअर. इथे काय आहे, एक्स प्लस 2y होल स्क्वेअर. इथे एच्या ठिकाणी काय बेटा आपल्याला, इथे एच्या ठिकाणी आहे ए, याच्या ठिकाणी आपल्याकडे एक्स आहे आणि बीच्या ठिकाणी आपल्याकडे काय बेटा, बीच्या ठिकाणी 2y आहे. बरोबर. तर बेटा इथे बघा एक्स प्लस 2y होल स्क्वेअर, यामध्ये बेटा आपण कोणता फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, ऑब्विसली ए प्लस बी होल स्क्वेअर वाला. कारण बघा इथे एच्या ठिकाणी एक्स आहे आणि बीच्या ठिकाणी 2y आहे. बरोबर ना. तर जर समजा ए प्लस बी होल स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर होत असेल, ठीक आहे, तर बेटा एक्स प्लस 2y चा होल स्क्वेअर काय होणार, ऑब्विसली एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस 2 इंटू 2y. बरोबर ना. ट्वाइस 2y म्हणजे काय होतं बेटा, 4xy. ट्वाइस xy इंटू 2 इज वॉट, 4xy. म्हणजे तुमच्या बॉक्समध्ये काय बेटा, 4 इंटू xy. ओके, होप्स तुम्हाला समजलं असेल की आपण एक्स प्लस 2y होल स्क्वेअरला आपण ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. दॅट्स वाय एच्या ठिकाणी एक्स आहे म्हणजे काय होणार, एक्स स्क्वेअर होणार. बीच्या ठिकाणी बेटा आपला 2y आहे, तर 2y चा स्क्वेअर काय होते, 2 चा स्क्वेअर 4 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. आणि मधामध्ये जो आपला एम्प्टी बॉक्स आहे, जो रिकामा बॉक्स आहे, तिथे काय येणार बेटा आपला 4xy. ठीक आहे बरं, बिकॉज 2 इंटू 2xy काय होतं बेटा, 2 इंटू 2 इज 4 अँड xy इज ॲज इट इज, इट मीन्स 4xy. फर्स्ट कंप्लीट समजलं असेल. सेकंड बघूया. सेकंड पण इझी आहे, 2x मायनस 5y होल स्क्वेअर. आता आपण फर्स्टमध्ये कोणता फॉर्म्युला अप्लाय केला बेटा, ए प्लस बी होल स्क्वेअर. सेकंडमध्ये करूया ए मायनस बी होल स्क्वेअर. का बरं, कारण दोन्ही टर्मच्या दोन्ही एलिमेंट्सच्या मधामध्ये मायनस सिम्बॉल आहे आणि त्यांचा होल स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. दॅट्स वाय वी अप्लाय द अवर ए मायनस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला. इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँडिंग अँड व्हेरी इझी फॉर रायटिंग. ओके, खूपच इझी आहे, तुम्हाला समजेल, इझिली समजून घ्यायचं आणि यामध्ये काहीही हार्ड नाही आहे. ठीक आहे. सी हिअर 2x मायनस 5y होल स्क्वेअर काय होते बेटा, फर्स्ट ऑफ ऑल 2x चा स्क्वेअर
2चा स्क्वेअर 4 होईल म्हणजे 4 आणि एक्सचा स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर, इट मीन्स 4x स्क्वेअर. ओके, युअर फर्स्ट बॉक्स जो आहे त्यामध्ये काय येणार (4x स्क्वेअर). सेकंड इज व्हॉट -20xy. तुम्हाला माहिती आहे का आपण काय लिहितोय -2ab. बघा इथे -2ab आपण 2च्या ठिकाणी 2 ॲज इट इज ठेवू, एच्या ठिकाणी ते 2x आहे तर इथे 2x येणार इंटू 2x आणि बीच्या ठिकाणी आपल्याकडे 5y आहे तर काय होईल इंटू 5y. आता त्याला सॉल्व्ह करा, काय होईल बेटा बघा इथे की 2 × 2 इज 4 आणि 4 × 5 इज 20xy. बरोबर नाही, ते 20xy आहे -20xy. आणि जो शेवटचा बॉक्स आहे रिकामा त्यामध्ये काय येईल बेटा बघा, ते शेवटच्या बॉक्समध्ये काय येईल इट्स 5y स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25 आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर. It's too easy for understanding beta. Okay, see if you understand second question then we turn out our third question. Third question बघा आपल्याला काय आहे 101 चा होल स्क्वेअर. आता यामध्ये बेटा एकच एलिमेंट आहे पण आपण एका एलिमेंटला दोनदा लिहू शकतो ना, 2 एलिमेंट लिहू शकतो बिकॉज तुम्हाला माहिती आहे 101 म्हणजे काय होतं 100 + 1 म्हणजे काय होतं 101 होतं ना. ठीक आहे, तर आपण 101 ला किंवा 101 ला आपण 100 + 1 च्या फॉर्म मध्ये लिहूया. ठीक आहे, देन वी गेट ठीक आहे देन वी गेट द 100 + 1 चा होल स्क्वेअर. म्हणजे काय होईल बघा, एच्या ठिकाणी आहे आपला 100 आणि बीच्या ठिकाणी आपला आहे 1 म्हणजे काय होईल a स्क्वेअर मीन्स 100चा स्क्वेअर. व्हॉट इज इट 100चा स्क्वेअर इथे येईल. देन ट्वाइस 100 म्हणजे काय होईल 2 × 100 इज व्हॉट 200. ओके, +1 स्क्वेअर. याला तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला एक आन्सर मिळेल. तुम्हाला नक्की काय ना काय आन्सर मिळेल. तुम्हाला माहिती आहे बेटा 101चा स्क्वेअर काय होतो, यू नो व्हेरी वेल अबाउट दॅट की द स्क्वेअर ऑफ द 101 इज हाऊ मच 10,210. किती होतं 10,201. ओके, होप सो यू अंडरस्टँड द थर्ड क्वेश्चन. तुम्हाला समजलं असेल. फोर्थ बघूया काय आपल्याकडे 98चा होल स्क्वेअर. आता 98चा होल स्क्वेअर आपण कसा करूया, त्यामध्ये आपण 100तून 2 मायनस करूया बरोबर ना. यामध्ये आपण 100 मध्ये 1 ॲड केला कारण आपल्याला 101 बघायचा होता घ्यायचा होता. ठीक आहे, यामध्ये 98 आहे तर आपण 100तून 2 मायनस करूया बिकॉज 100 - 2 काय होतं ऑब्वियसली 98 होतं ना. ओके, देन सी हियर 100 - 2 आपण 98 होत आहे ज्याला आपण 98 म्हणत असतो. देन सी हियर आपण समजा याला अप्लाय केला फॉर्म्युला कोणता बेटा a - b होल स्क्वेअर बिकॉज इथे मायनस सिम्बॉल आहे. देन वी गेट 100चा स्क्वेअर काय होतं बेटा 1000 होतं, सॉरी 1000 नाही 10,000. किती होतं 10,000 मायनस ट्वाइस इंटू 100 इंटू 2 बरोबर ना. ट्वाइस इंटू 100 इंटू 2 काय बेटा बघा इथे 2 × 100 काय होईल 200 आणि 200 इंटू 2 इज व्हॉट 400. तुमचा इथे येईल 400 बरोबर. आणि शेवटच्या बॉक्समध्ये बेटा काय येईल तुमचं इथे बघा तुमच्या इथे 400 आहे. मी याला थोडंसं इरेज करतोय कारण आपण स्क्रीनवर करतोय त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. बट आता मी पुन्हा एकदा लिहिल. ओके सिअर बेटा मी याला पुन्हा एकदा लिहितोय. इथे आपला येईल काय इथे आपला येईल 400. ओके, सी हियर 400. ओके, देन प्लस लास्ट इज व्हॉट लास्ट इज अवर 2चा स्क्वेअर काय होतं 4 होतं ना. तुम्ही याला सॉल्व्ह करा. आता तुम्ही याला सॉल्व्ह करा तुम्हाला ऑब्वियसली आन्सर मिळेल. कसं बघा इथे की 10,000 मधून 400 गेलं तर किती राहते 10,000 मधून 400 गेलं तर किती राहते बेटा बघा नाही ते तुम्हाला दिसतंय की 10,000 - 400 इज हाऊ मच ऑब्वियसली 9,960. असं होईल का नाही, कसं होईल बघा 9,600 बरोबर ना. कारण आपण 10,000 मधून समजा 400 जर काढले तर आपल्याकडे ऑब्वियसली 9,600 उरतील ना आणि त्यामध्ये ॲड करा 4 तर काय होईल बेटा आपल्याकडे पुन्हा काय येईल. तुम्ही याला सॉल्व्ह करा तुम्हाला समजेल आणि समजेल तर चांगली गोष्ट आहे, नाही समजेल तर मग ठीक आहे. तर बेटा 9,600 मध्ये तुम्ही 4 ॲड करा किती होईल 9,604 होईल. ओके बेटा, होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड द आन्सर अबाउट द 98 होल स्क्वेअर. हाऊ मच 9,604 म्हणजे 9,604. इट्स व्हेरी इझी. ठीक आहे, देन सी युअर लास्ट एक्झाम्पल 5th वन बघा की 5m + 3n अँड 5m - 3n. आता हा जो लास्ट एक्झाम्पल आहे तो बेस्ड करतो आपल्या थर्ड फॉर्म्युल्यावर. ठीक आहे, थर्ड आपल्याकडे काय आहे a + b a - b. इथे एच्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे 5m आहे आणि बीच्या ठिकाणी आपल्याकडे 3n आहे म्हणजे काय होईल 5m + 3n 5m - 3n. याला तुम्ही स्क्वेअर करा जसे की इथे a² - b² आहे तर काय होईल 25. 5चा स्क्वेअर 25 आणि m चा स्क्वेअर m². ओके, आणि सिंपल इथे पण काय होईल इथे पण तुम्ही करा. इथे काय होईल बेटा तुमचं 3चा स्क्वेअर 9 आणि n चा स्क्वेअर इज n². ओके, म्हणजे तुम्ही याला काय करा सॉल्व्ह करा तुम्हाला काय मिळेल बेटा यू इझिली गेट व्हॉट तुम्हाला इथे काही ना काही आन्सर मिळेल आणि तुम्हाला हेच आन्सर इथे लिहायचं. इथे पण काय येईल इथे पण तुमचं 25m² येईल आणि इथे पण तुमचं काय येईल बेटा 9n² येईल. ओके, इट्स टू इझी. तुम्हाला 5 एक्झाम्पल समजले असेल की आपण 5 एक्झाम्पल या 3 फॉर्म्युला a + b होल स्क्वेअर a - b होल स्क्वेअर आणि a - b a + b = a² - b² आपण केलेले आहे. खूपच इथे तुम्हाला समजले असेल. सो होप सो तुम्हाला समजले असेल. देन इफ यू अंडरस्टँड
then please like, share and subscribe to my channel. We have to grow mathematics to mathematics. Thank you. Keep study and keep smile. Bye.